न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरला 859 कोटींचा निधी। दापचरीत आंतरराष्ट्रीय अॅग्रो एक्सपोर्ट हब। पालकमंत्री गणेश नाईक यांचा मोठा निर्णय। पालघर जिल्ह्याच्या विकासाला गती। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली। दापचरीत आंतरराष्ट्रीय अॅग्रो हब पासून ते 859 कोटींच्या निधीपर्यंत मोठे निर्णय घेण्यात आले। अध्यक्ष वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक उपस्थित। खासदार डॉक्टर हेमंत सवरा, सर्व आमदार, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, वरिष्ठ अधिकारी। डहाणूच्या दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅग्रो एक्सपोर्ट हब उभारण्याचा राज्य शासनाचा निर्णय। हे राज्यातील शेतीमाल निर्यातीचे मोठे लॉजिस्टिक केंद्र बनेल। स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा ठराव एकमताने मंजूर। सन 2026-27 साठी आदिवासी, सर्वसाधारण व विशेष घटक योजनांसाठी एकूण 859.38 कोटी अर्थसंकल्प। लोकसंख्या आणि गरजेनुसार समन्वयाने वाटपाचे निर्देश। मागील वर्षाचा उर्वरित निधी मार्च 2027 पूर्वी 100% खर्च करण्याचे आदेश। उर्वरित सर्व गावे, वाड्या, पाड्यांवर प्राधान्याने स्मशानभूमी बांधणार। पालघर येथे बिरसा मुंडा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक। जागा निश्चित। पालघरच्या श्रीराम मंदिराला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा। आरोग्य, क्रीडा, पर्यटन, ऊर्जा आणि रस्ते नसलेली आदिवासी गावे जोडणार। जव्हारच्या विनवळ आश्रमशाळेतील सभागृहाचे व्हर्च्युअल भूमिपूजन। 26 पात्र उमेदवारांना शिक्षणसेवक नियुक्ती पत्रे आणि 31 बांबू उत्पादकांना अनुदान पत्रांचे वाटप। पालकमंत्री गणेश नाईक म्हणाले, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा समन्वय विकास साधणार। या निर्णयांमुळे पालघर जिल्ह्याचा कायापालट होणार। iNews 28 मराठी वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफ।